प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण चकलीची खमंग भाजणी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने कशी बनवतात ती बघणार आहोत. तर सर्वात आधी मी इथे तांदूळ घेतलेले आहे. मी 2 किलोच्या प्रमाणात चकली बनवते. तर मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण प्रमाण अगदी सविस्तर कृतीसह देईन. त्यानुसार तुम्ही किती प्रमाणात करायचं ते करू शकता. अगदी तुम्ही वाटीभर तांदळाची चकली देखील या प्रमाणात करू शकता. एकदा तुमच्या प्रमाण लक्षात आलं की तुम्ही कितीही प्रमाणात चकली करू शकता. तर इथे मी घेतलेला आहे 2 किलो जाडा तांदूळ. हे पहा, हा रेशनिंगचा तांदूळ आहे. तोच चकलीसाठी किंवा दुसरे कोणतेही पदार्थ करण्यासाठी उत्तम असतो. तुमच्याकडे हा तांदूळ नसेल तर तुम्ही मार्केटमधून गावठी तांदूळ आणला तरीही चालेल. एक लक्षात घ्या, बासमती तांदूळ किंवा वासाच्या तांदळाच्या चकल्या बनवायच्या नाहीयेत. तर इथे मी 2 किलो तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 पाण्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. हे असतात तर स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून यामध्ये असलेली घाण आणि याला लागलेली धूळ निघून जाईल. तर मी 3 पाण्याने हे तांदूळ धुवून घेते. तर हे पहा, तांदूळ मी अगदी छान स्वच्छ धुतलेत, एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत. तर पाणी स्वच्छ येईपर्यंत तांदूळ धुवायच्यात. तांदूळ धुवून मी त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे. आता इथे मी घेतलेले आहे हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ. तर 2 किलो तांदळासाठी 1 किलो आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे. म्हणजे जितका तांदूळ त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण तांदूळ धुवून घेतले त्याचप्रमाणे चणा डाळ देखील धुवून घ्यायची आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालायचं नाहीये, फक्त ते धुवून घ्यायचं आहे. तर छान हाताने चोळून स्वच्छ पाणी येईपर्यंत डाळ देखील धुवून घ्यायची आहे. तर हे पहा, डाळ देखील छान धुतलेली आहे आणि पाणी मी गाळून घेतलेलं आहे. आता आपण याला सुकवून घेणार आहोत, म्हणजे हडपून घेणार आहोत. तर ते कसं सुकवायचं ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा, अशा प्रकारे मी एका कापडावर छान असे तांदूळ पसरून घेतलेले आहेत. जितका पातळ लेअर तुम्ही पसरणार तितके तुमचे तांदूळ लवकर सुकणार. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण तांदूळ धुवून घेतला तर तो सुकतो की नाही? तर फॅन खाली अगदी आरामात तांदूळ सुकतो. तर मोठा फॅन लावायचा आणि फॅन खाली आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे. त्याच प्रकारे मी डाळ देखील पसरून घेतलेली आहे. तर डाळ तांदूळ अशा प्रकारे आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपले तांदूळ मस्त खळखळीत सुकलेले आहेत. अगदी तुम्हाला वेळ हवी असेल तर 3 ते 4 तासांमध्ये तांदूळ छान असे सुकून होतात किंवा हडपतात. आपल्याला तांदूळ उन्हामध्ये सुकवायचा नाहीये. तुम्हाला प्रश्न पडेल, उन्हामध्ये का सुकवायचा नाही? उन्हामध्ये सुकवल्यानंतर त्याची चव बदलते आणि चवीला वेगळं लागतं ते. त्यामुळे शक्यतो तुम्ही फॅन खाली सुकवलं तरी पटकन हे सुकतं. आणि सोबतच तुम्हाला दिवसा वेळ नसेल तर आणखी एक सोबत सांगते की ज्यावेळेस रात्री तुमची सगळी कामं आवरतात, रात्री तुम्ही तांदूळ धुवून मस्त असे निथळून पसरून ठेवले की रात्रभर तुम्हाला बघत बसायची देखील गरज नाही. फॅन खाली ठेवून द्यायचे, मस्त सकाळपर्यंत आपले छान असे तांदूळ हे सडसडीत सुकून होतात. तर तांदूळ देखील आपले सुकलेले अगदी पांढरे शुभ्र दिसत आहेत. आणि सोबतच चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ ती देखील सुकलेली आहे. आता आपण हे भाजून घेऊया, कारण भाजणीची चकली म्हटल्यानंतर भाजणी ही खूप महत्त्वाची आहे. इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आता मी तांदूळ भाजून घेणार आहे. तर एकाच वेळेस सगळं भाजायचं नाहीये, मी 2 बॅचमध्ये भाजते, कारण हे माझ्याकडे 2 किलोचं प्रमाण आहे. तर तांदूळ आणि डाळ आपण एकत्र भाजू शकत नाही का, किंवा सगळ्या डाळी आपण एकत्र भाजू शकत नाही का, असा जर तुम्हाला प्रश्न पडेल तर प्रत्येक पदार्थाला म्हणजे तांदळाची भाजण्याची टायमिंग वेगळी आहे, डाळीची भाजण्याची टायमिंग वेगळी आहे. जर डाळ तांदूळ आपण एकत्र भाजलं तर तांदूळ पटकन भाजतात आणि मग डाळ कच्ची राहील, किंवा डाळ भाजेपर्यंत जर आपण वाट बघितली तर तांदूळ आपला करपूस होईल, मग आपल्या चकलीला तितकीच चव येणार नाही. त्यामुळे शक्यतो हे वेगवेगळंच भाजून घ्यायचं असतं. तर छान असा खमंग वास येईल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि साधारणतः कलर बदलू द्यायचा आहे. तर इथे भाजणीसाठी लागणारं सामान आहे किंवा कोणकोणत्या डाळी लागतात, काय लागतं हे आपण सविस्तर बघणार आहोत. तर इथे मी 2 किलो तांदूळ घेतलेला आहे. 2 किलो तांदळासाठी 1 किलो चण्याची म्हणजे हरभऱ्याची डाळ, त्याच्याच अर्ध्या प्रमाणामध्ये अर्धा किलो मूग डाळ, त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपण इथे घेतलेली आहे उडीद डाळ, आणि तेवढीच घेतलेलं आहे पण इथे डाळगा म्हणजेच फुटाण्याची डाळ, 2 मूठ धने, 2 मूठ जिरे. तर हे आपण
1 किलोसाठी 1 मूठ असं प्रमाण आहे. तुम्ही हाताची मुठ्ठी तुम्ही बघू शकता आणि हे अंदाजे घालायचे आहे. तर मी 1 किलोसाठी 1 मूठ असं प्रमाण आहे. इकडे 2 मूठ धने, 2 मूठ जिरे घेतलेले आहेत. तर अगदी सोपी पद्धत आहे, सोपं प्रमाण आहे. एकदा तुम्ही रेसिपी बघितली तर आयुष्यभर प्रमाण तुमच्या लक्षात राहील. 1 किलोसाठीचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अगदी सविस्तररित्या देईन. तर हे पहा, आपलं तांदूळ देखील छान भाजतंय. रंग हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे. हे पहा, तर असा रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तांदूळ अगदी खुसखुशीत भाजतात, वास देखील छान येतो. आपल्याला तांदूळ तांबूस किंवा करपून घ्यायचे नाही आहेत. थोडासा हलकेसा पिवळसर रंग येतोय, बघू शकताय तुम्ही. हे पहा, आता आपले तांदूळ हे छान प्रकारे भाजलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. हे पहा, तांदूळ मी असे परातीमध्ये पसरून ठेवलेले आहेत. शक्यतो एखाद्या तुम्ही कॉटनच्या कपड्यावर जरी पसरून ठेवले तरी वाफ धरत नाही आणि तांदूळ आपले छान मोकळे सुटसुटीत होतात. तर त्यामुळे गर्दी करून किंवा डब्यामध्ये लगेचच भरू नका. असं छान असं पसरून ठेवा, जेणेकरून ह्यातली वाफ गेली पाहिजे आणि हे छान थंड झालं पाहिजे. तांदूळ आपले भाजून झालेले आहेत. आता डाळ भाजून घेऊया. तर ज्या प्रकारे आपण बेसनच्या लाडूसाठी डाळ भाजतो तशीच अगदी रंग बदलेपर्यंत मस्त खमंग डाळ भाजून घ्यायची आहे. तर हे पहा, डाळ आपण ही धुवून घेतलेली आहे, त्यामुळे तुम्हाला अशी ही एकमेकांना चिकटल्यासारखी दिसेल. पण ज्या वेळेस आपण डाळ भाजतो ती छान अशी कुरकुरीत अशी भाजून होते. तर रंग बदलेपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहे. भाजणी करताना थोडं लक्ष द्यावं लागतं, वाट बघावी लागते. घाई करू नका, कारण मोठ्या गॅसवर एकदम तुम्ही फक्त भाजून घेतलं तर ती चकली छान होणार नाही. तुम्हाला थोडा संयम बाळगा, थोडी वेळ द्या. कारण जर मंद ते मध्यम आचेवर तुम्ही भाजणी केली तर मस्त असं एक आणि एक जो काही धान्य आहे, एक आणि एक डाळ असू दे, तांदूळ असू दे, छान असे आतपर्यंत भाजले जातात आणि त्यामुळे आपली चकली देखील छान अशी खुसखुशीत होते. तर घाई करून फक्त काय होतं की वरचं आवरण भाजलं जातं, आतपर्यंत शेक बसत नाही आणि त्यामुळे मग चकल्या तुमच्या व्यवस्थित होत नाही. काही लोकांची अशी शंका असते की आम्ही भाजणीची चकली जरी केली तर ती व्यवस्थित होत नाही. तर त्याचं कारण हे असतं की आपण खूप घाई करतो. भाजणीची चकली करताना थोडा वेळ द्यावा लागतो, पण चकली खरंच खूप सुंदर होते. तर हे पहा, रंग आता बदललेला आहे आणि मध्ये मध्ये बघू शकता तुम्ही डाळ किती छान भाजलेली आहे ते. तर अशाच पद्धतीने थोडाफार तांबूस रंग येईपर्यंत डाळ आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. तर सांगितल्याप्रमाणे तांदूळ आणि डाळ असं छान पसरून मग ते थंड होऊ द्यायचं आहे. गरम गरम डब्यामध्ये भरायचं नाही, वाफ भरते आणि मग आपले डाळ तांदूळ मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो एखाद्या कॉटनच्या कपड्यावर तुम्ही पसरून ठेवलं तरी पटकन थंड होते, वाफ देखील धरत नाही. तर आता मी इथे असं पसरून ठेवलेलं आहे. मूग डाळ आणि मूग डाळीमध्येच मी घालत आहे उडीद डाळ. मूग डाळ आणि उडीद डाळ दोन्ही आकाराने सारख्या असतात, त्यांना भाजण्यासाठी लागणारा वेळ देखील एकसारखाच असतो. त्यामुळे या दोन्ही मी एकत्र भाजून घेत आहे. चणा डाळ आणि तांदूळ धुवून मग सुकवले होते. या डाळी धुवून घेण्याची काही गरज नसते. तुम्हाला असं वाटेल की त्याच्यावर खूप धूळ आहे किंवा डाळ घाण आहे तर तुम्ही धुवून सुकवलं तरी चालेल किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं तरीही चालेल. तर आता हे देखील छान आपण रंग बदलेपर्यंत खुसखुशीत भाजून घेऊया. तर ही डाळ देखील आता भाजलेली आहे. ही डाळ देखील थंड व्हायला ठेवलेली आहे. सगळ्या डाळी आपल्याला भाजून थंड करून घ्यायच्या आहेत. आता कढई गरम आहे, त्यातच मी थोडे जिरे परतून घेते. फक्त परतून घ्यायचं आहे, खूप करपूस असं भाजायचं नाहीये. जिरे पण छान परतलेले आहेत. आता आपण थोडे धने भाजायला वेळ लागत नाही, तर फक्त थोडा रंग बदलला, वास यायला लागला की आपले धने भाजून होतात हे लक्षात घ्यायचं आहे. तर थोडं परतूयात आणि धने देखील काढून घेऊयात. फुटाणा डाळ भाजून घ्यायची काही गरज नसते, फुटाणा डाळ आधीच भाजलेली असते. तर हे पहा, अशा प्रकारे आपली चकलीची खमंग भाजणी तयार झालेली आहे. सांगितलेल्या प्रमाणात आणि सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर भाजणी केली तर चकल्या खरंच अतिशय खुसखुशीत आणि छान काटेरी होतात आणि तेलामध्ये अजिबात विरघळत नाही. ही चकलीची भाजणी तुम्ही अगदी 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता. चकलीची भाजणी करायची आणि हवाबंद डब्यामध्ये छान ठेवायची, अगदी 6 महिने टिकते. शक्यतो 3 महिन्यापर्यंत चकल्या खूप छान खुसखुशीत होतात. पण जसजसं आपलं पीठ जणू होईल तसतसं चकल्या थोड्या
करणं कठीण होतं. म्हणजे गरम पाणी घातलं तर चकल्या छान होतात, पण ताज्या ताज्या चकल्यांची गोष्ट वेगळीच असते. जर तुम्हाला वेळ नसेल, एकदाच तुम्ही भाजणी करून अगदी 6 महिने स्टोअर करून ठेवलं तरीही चालेल. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. समजल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपीसाठी ब्लेस्ड फूड रेसिपी हे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकन म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका. तर सांगितलेल्या पद्धतीने नक्की चकलीची भाजणी तयार करून बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण ही भाजणीची रेसिपी बघितली. आता याच भाजणीपासून अगदी खमंग खुसखुशीत काटेरी चकली कशी बनवायची ती पण खूप साऱ्या टिप्स ते देखील आपण बघणार आहोत.